कुणाचं नशीब कधी बदलन काहीच सांगू शकत नाही. ह्याचं करेक्ट उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. त्याचं झालं असं की चंदीगड मधल्या रतन ढिल्लोन नावाच्या व्यक्तीने आपल्या घराची साफसफाई करायला घेतली, तर त्यात त्यांना एक कागद सापडला. त्या कागदामुळेच त्यांना अक्षरशः लॉटरी लागलेली आहे. झालं असं की 37 वर्षापूर्वी रतन ढिल्लोन यांच्या वाडवडिलांनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे किरकोळ शेअर घेऊन ठेवले होते आणि पूर्वी शेअर हे आता सारखे ऑनलाईन न घेता कागदोपत्री घेतले जात होते. त्याचीच ही कागद. तर त्याच शेअरची आज किंमत जवळपास 11 लाख रुपयांच्या वर झालेली आहे. 1987 साली रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत किरकोळ होती, पण जसजशी रिलायन्स कंपनीची ग्रोथ झाली तसतशी त्यांच्या शेअरची किंमत सुद्धा वाढत गेली आणि आज त्यांच्या वाडवडिलांनी घेतलेल्या किरकोळ शेअरची किंमत 11 लाखांच्या वर गेलेली आहे. ही बातमी जशी सोशल मीडियावर व्हायरल झाली तसेच लोकांनी मजेदार मीम्स आणि कमेंट्स करायला सुरुवात केलेली आहे. ते काही असलं तरी या एका गोष्टीतून शेअर मार्केटमध्ये संयमाने केलेल्या लॉंग टर्म गुंतवणुकीचे फायदे किती असतात हे दिसून येतं. त्यामुळे तुमच्या सुद्धा घरात एखादा असाच कागद सापडतोय का बघण्यासाठी घराची साफसफाई करायला काहीच हरकत नाही.